आपल्या शेतातील मुळांचा उत्तम विकास व्हावा यासाठी प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट टाकत असतो। त्यामध्ये ह्युमिक ॲसिड असेल, फॉल्विक ॲसिड असेल, जीए असेल, त्यानंतर मायक्रोरायझा असेल, यासारखे प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये वापरून सुद्धा पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही। अशा वेळी आपल्याला मुळांचा विकास फास्ट व्हावा यासाठी काही हार्मोनचा वापर करता येतो का, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रूट हार्मोन्सचा वापर कसा करावा, कोणते हार्मोन्स दिल्यावर आपल्या शेतातील मुळांचा विकास होतो, आपल्या झाडातील मुळांचा विकास होण्यासाठी कुठलं हार्मोन्स किती प्रमाणात वापरावं, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्झिन या हार्मोन्सबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। ऑक्झिन हे दोन प्रकारे बनलं जातं, एक नैसर्गिकरित्या बनलं जातं आणि एक कृत्रिमरित्या बनवलं जातं। त्यामध्ये आपण आज नैसर्गिकरित्या जे हार्मोन्स बनवलं जातं, जे ऑक्झिन बनवलं जातं, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, नैसर्गिकरित्या या ऑक्झिन हार्मोनचे एकूण दोन प्रकार पडतात। यामध्ये पहिला प्रकार आहे IAA, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड, आणि दुसरा प्रकार आहे IBA, इंडोल ब्युटेरिक ॲसिड। IAA आणि IBA या दोन्हीचाही वापर आपल्या शेतामध्ये कसा करावा ते आपण पाहूया। IAA हा हार्मोन्स नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो। त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यामध्ये हा IAA आणि IBA हे दोन्ही हार्मोन्स आपल्याला मक्याच्या दाण्यापासून तयार केले जातात आणि याचा वापर पेशी विभाजन करण्यासाठी केला जातो। IAA हा हार्मोन्स झाडाच्या टोकावर जास्त असतो, म्हणजे टोकाकडे जास्त असतो। त्याचबरोबर पानाच्या टोकांवर, पानांच्या कडांवर याचं प्रमाण जास्त दिसून येते। IAA हा नैसर्गिक हार्मोन्स झाडाच्या शेंड्याला सूर्याकडे वळवण्याचं काम करत असतो। त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो, फोटोसिंथेसिस जोरान झाल्यामुळं क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं, त्यामुळे झाडातील स्टोरेज वाढतं, झाडामध्ये चकाकी येतं, झाडामध्ये कवळ्या पानांचा विकास जास्त होतो, शेंडा फोडणे यासारखे जे झाडामधले जे बदल आहेत ते आपल्याला जास्त पाहायला मिळतात। त्याचबरोबर IAA हा झाडाच्या टोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, त्याचबरोबर मुळांच्या टोकामध्ये पण जास्त प्रमाणात आढळतो। त्यामुळं मुळांच्या टोकामध्ये जास्त आढळल्यामुळं मुळांची लांबी वाढवायचं काम हे करते। त्याचबरोबर झाडांच्या टोकामध्ये असल्यामुळं झाडांची उंची वाढवणे हे सुद्धा IAAचं काम आहे। जेव्हा आपण IAA हार्मोन्स फवारणीमधून देतो तेव्हा ते फवारणीमधून झाडामध्ये असलेल्या फील्डच्या माध्यमातून मुळापर्यंत पोहोचते आणि मुळांचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं। IAA हार्मोन्स झाडातील स्टोरेज वापरतं आणि ते सर्व मुळांचा विकास करण्यासाठी खर्च करतं, त्यामुळं झाडातील स्टोरेज सुद्धा कमी होतो। त्यामुळं अशा हार्मोन्सचा गरज असेल तरच वापर करावा, अन्यथा झाडामधील स्टोरेज संपल्यावर झाड ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते। IAA हे आपल्याला फवारणीमधून वापरता येतं आणि ड्रीपमधून सुद्धा वापरता येतं, त्यामुळं याचं प्रमाण आपण घेऊया। बघा, कुठलेही हार्मोन्स जेव्हा आपल्याला वापरायचं असतं, फवारणीमध्ये असो किंवा जमिनीमध्ये असतो, याला डिझॉल्व करण्यासाठी इथेनॉल वापरावा लागतो। याचं प्रमाण आहे, इथेनॉलचं प्रमाण आहे 100 ml 1 ग्रामसाठी। बघा, याचं फवारणीमध्ये 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 ग्राम IAA घ्यायचंय आणि ड्रीपमधून देण्यासाठी आपल्याला 4 ते 5 ग्राम IAA घ्यायचंय आणि याच्यासोबत आपल्याला इथेनॉल 400 ते 500 ml इथेनॉलचा वापर करायचा, जो की आपल्या पूर्ण पावडरला डिझॉल्व करण्यासाठी वापरला जातो। यानंतर दुसरा प्रकार आहे IBA। IBAचा अर्थ होतो इंडोल ब्युटेरिक ॲसिड। मित्रांनो, हे रूट हार्मोन्स आहे, म्हणून या हार्मोन्सचा आपल्याला फक्त जमिनीमधूनच वापर करायचा असतो। जेव्हा आपण या IBAचा वापर जमिनीमधून करत असतो तेव्हा हे मुळांच्या टोकांवर सर्वात जास्त आढळतं आणि त्यामुळं मुळाच्या टोकामधील सेलचं डिव्हिजन होतं। सेल डिव्हिजन झाल्यामुळं मुळाच्या टोकाची लांबी वाढते आणि मुळाच्या टोकाची लांबी वाढली की मुळांची लांबी वाढल्यामुळं मुळाच्या कक्षेबाहेरील जे अन्नद्रव्य आहे तिथपर्यंत याची लांबी जाते, त्यामुळे तिथलं अन्नद्रव्य उचलून झाडाला पोहोचण्याचं काम केलं जातं। त्यामुळे झाडामध्ये स्टोरेज वाढतं आणि मुळांचा विकास झाल्यामुळं झाडामधील फुलगळ, फळगळ किंवा फुटवा न फुटणे किंवा फुलांचा विकास न होणे यासारख्या समस्येला यावर निराकरण केलं जातं। IBA आणि
IA हे दोन्ही हार्मोन्स आपण जेव्हा फवारणीमध्ये वापरतो तेव्हा याचा परिणाम फक्त 8 ते 10 दिवस दिसतो, त्यानंतर याचा परिणाम दिसत नाही। त्यामुळे वारंवार याला वापरावं लागतं आणि वारंवार वापरल्यामुळे आपला खर्चसुद्धा वाढतो, त्यामुळं याचा वापर आपण प्रमाणातच करावा। IBA हे फक्त जमिनीतून दिल्यामुळं याचं फक्त जमिनीतच प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये जमिनीमध्ये त्यांना 200 लिटर पाण्यासाठी 4 ते 5 ग्राम आपल्याला घ्यावं लागतं। याला सुद्धा डिझॉल्व करण्यासाठी इथेनॉलचा वापर करावा लागतो। याचं प्रमाण इथेनॉल आपल्याला 100 ml प्रति ग्रामसाठी घ्यावं लागतं। यानंतर बघूया आपण की सावधानी काय बाळगायची। मित्रांनो, शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा, शेतकरी हुशार व्हावा आणि त्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढता यावे यासाठी आम्ही एक कोर्स तयार केलेला आहे। या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट, फवारणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जीवाणू आणि त्याचा वापर याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत। या कोर्सची फीस 299 रुपये ठेवलेली आहे। ज्या व्यक्तीला, ज्या शेतकऱ्याला या कोर्सला जॉईन व्हायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करावे, मी त्याला डिटेल पाठवेन। हार्मोन्स वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? मित्रांनो, कुठलंही हार्मोन्स असो हे दुधारी तलवारसारखं असतं। याचा वापर करताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं असते। जसं की जेव्हा तुम्ही हार्मोन्स वापरता तेव्हा तुमच्या शेतामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, कारण हार्मोन्स वापरल्यावर पाणी उचलण्याचं काम किंवा जमिनीमधून अन्नद्रव्य उचलण्याचं काम जोरात होत असतं। त्याचबरोबर तुमच्या पिकामध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे, कारण स्टोरेजसुद्धा ओढलं जातं। त्यानंतर जेव्हा तुम्ही हार्मोन्स वापरता तेव्हा दुकानदाराने जो तुम्हाला डोस सांगितला त्याच्यापेक्षा 1 तोळासुद्धा जास्त वापरू नका, कारण जास्त वापरल्यामुळे जर समजा ऑक्सिजन तुम्ही जास्त वापरलं तर जिथं तुम्ही मुळाचा विकास करणार असतं, जर ऑक्सिजनचं प्रमाण जास्त झालं तर ते मुळांचा विकास थांबवतं, म्हणजे ते उलट दिशेने कार्य करतं। त्यामुळं कुठलंही हार्मोन्स प्रमाणापेक्षा जास्त वापरू नये। तिसरं म्हणजे ऑक्सिजन हे हार्मोन्स भाजीपाला पिकामध्ये वापरू नये, कारण कमी ड्युरेशनचे जे पिकं असतात ते लवकर खराब होतात। त्यामुळं अशा याच्यामध्ये ऑक्सिजन हे हार्मोन्स वापरू नये। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून कळवा। चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। सो थँक्यू, विश यू वेल्थ।